एकादशी महात्म्य कथासार वरुथिनी एकादशी चैत्र कृष्ण पक्ष। धर्मराजा म्हणाला की हे श्रीकृष्णा, वरुथिनी एकादशी व्रताचे महात्म्य मला श्रवण करण्याची इच्छा आहे, तरी ते कृपा करून सांगा। धर्मराजाचा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले की याबद्दल एक पूर्वी घडलेली कथा आहे, तीच तुला सांगतो, नीट चित्त देऊन ऐक। हिमवान पार्वतीला पार्वती नावाची एक मुलगी होती। ती साक्षात विश्वाची घडामोड करणारी आदिशक्ती होती। तिचे सद्गुण व स्वरूप इतके सुंदर होते की व्यासासारखे सर्वज्ञ सुद्धा वर्णन करायला असमर्थ झाले। तिला पाहून तिच्या मातापित्याला अत्यंत आनंद होत असे। ती उपवर झाल्यावर हिमवानाने तिच्या शंकराशी विवाह करण्याचे ठरवले। हिमवंताचे घरी मोठ्या थाटाने लग्न सोहळा सुरू झाला। त्याकरता देव, यक्ष, किन्नर, गंधर्व, फार काय सांगावे, इंद्र व प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा आले होते। त्या लग्न सोहळ्याचे वर्णन करण्याला शेष थकेल, सरस्वती दमेल व गणराज आपले कलम खाली ठेवतील। पण असल्या थाटाच्या अवर्णनीय लग्न सोहळ्यात एक अद्भुत प्रकार घडला। एकदा पार्वती शंकराचे मांडीवर बसली असताना ब्रह्मदेव तिच्याकडे टक लावून पापी नजरेने पाहू लागला। ब्रह्मदेवाचे ते निंद कर्म जेव्हा शंकराच्या नजरेला आले, तेव्हा त्यांनी संतप्त होऊन त्रिशूलाने त्यांचे 5वे मस्तक तोडले व आणखीही पुन्हा प्रहार करून त्यांची राहिलेली मस्तके उडवणार तो इंद्रदेव ते मध्ये पडले आणि शंकराची प्रार्थना करून म्हणाले की हे देवादिदेवा महादेव, विधीच्या हातून घडलेल्या अपराधाची क्षमा करा। आपण कृपेचे सागर आहात। त्याचे एक मस्तक तोडून त्यास दिली इतकी शिक्षा पुरे झाली। याप्रमाणे देवांनी केलेली प्रार्थना ऐकून शंकर शांत झाले व त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले। ब्रह्मदेवाचे एक मस्तक तोडल्यामुळे शंकराचे पाठीस ब्रह्महत्या लागली। त्यामुळे त्यांना अत्यंत त्रास होऊ लागला। रात्रंदिवस त्यांना चैन पडेना। तेव्हा या पापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी वरुथिनी एकादशीचे व्रत सामान्य एकादशी व्रतात सांगितल्याप्रमाणे विधियुक्त केले। पुढे त्या पुण्याईच्या योगाने ती ब्रह्महत्या नाश पावून शंकराला सौख्य मिळाले। श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा, जे कोणी हे वरुथिनी एकादशीचे व्रत करतील व त्याचे महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन अंती सद्गतीला जातील। चैत्र कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी असे म्हणतात। शंकर पार्वती पते हर हर महादेव। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।